तुम्हीच लावा ना. हा तुम्हीच लावा. माझं चार्जिंग नाही होत जास्त. हाय की मी केला की चार्जिंग पण कसलं सुंदर डोंगर आहे बघ ना. काका ही काच खोलता का जरा. अंगठ्यासारखा आकार आहे त्याचा बघ. उज्जैनला जाताना हाच मोबाईल लागतो. बंद काढला का रे? सकाळी लावलं लागलं. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. आपलं काल खूप सुंदर दर्शन झालं. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. सो आज आहे सोमवार. माझा उपवास आहे. माझा उपवास ॲक्च्युली 3 दिवसापूर्वीपासून चालू आहे. प्रदोष होता, महाशिवरात्र होती आणि आज सोमवार आहे. सो मी कधीच सोमवार सकाळी आणि दुपारी सोडत नाही, संध्याकाळी सोडते. पण महाशिवरात्र सोडायची आपल्याला आणि नाशिकची स्पेशल मिसळ खाल्ल्याशिवाय मी कसं पुढे जाऊ शकते. त्यामुळे मी महादेवांना पण सांगितलं आहे आणि तुम्हाला पण सांगते की आज मी उपवास सकाळी सोडणार आहे आणि मग कंटिन्यू. पण सोमवार मी खंड नाही करणार आहे आणि ते मी कधीच करू शकत नाही. ॲक्च्युली सोमवार संध्याकाळी सोडायचा असतो, पण ह्या रिझन्समुळे मी आत्ता सोडणार आहे. सो एनिवेज कशी मिसळ येते आणि आम्ही काय काय करतोय तुम्हाला सगळं दाखवेल. त्याआधी माझ्यासोबत कोण कोण आहे बघा. इकडे आहे आपलं अथू. हाय कर. काका, मम्मा हाय, आणि डॅडू. आणि ऋषी कुठे गेला? आणि इकडे तायडी माऊ. हाय कर. सो ऋषी कुठे गेलाय काय माहिती. स्टेडियम. सो ही आहे नाशिक स्पेशल मिसळ. तायडी मावशी कशी आहे? ऋषी कशी आहे? आतूचा अजून वडापाव येते. काका कशी आहे? कशी आहे मम्मी? एक नंबर. माझं आत्ताशी आलंय त्यामुळे मी खाऊन सांगते. तरी नवण्यासारखे नाही. मस्तच आहे. सो अथू आणि मी मागे बसलोय. काल मी बसले नव्हते कारण की मी साडी नेसली होती. इम्पॉसिबल होतं मला मागे येणं म्हणून. सो आज आम्ही दोघं बसणार आणि आम्ही बघा किती छान जागा गेली हो की नाही. पुढे मज्जा आहे की मागे. आणि तायडी मावशीचे वाईब्स बघा. ब्रो ब्रो मावशी इकडे देख. खतरनाक इकडे आहे बघा. ही दुसरी माझी मम्मी. मम्मी बघ ना. आणि इकडे ऋषी शेठ. कसं वाटतंय पुढे बसून? आणि आम्हाला मागे बसून भारी वाटतंय हो ना. कुठे बसत नाही ना पुढे माग. यो 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 ब्रो यो. तिला नाही आवडत. स्टेडियम. सो आता जी तुम्हाला पुढे क्लिप दिसणार आहे ते एका ओला ड्रायव्हरवाल्याची आहे, जो कसा बिहेव करतोय. हे याआधी पण झालं होतं. त्या ड्रायव्हरने तर लिटरली रिक्षा थांबून आमच्यावरती किंचाळला होता, उतरा माझ्या रिक्षातनं वगैरे करून. सो त्यावेळेस आम्ही खूप भांडलो होतो त्याच्यासोबत. त्यावेळेस मला टोमणं देण्यात आलं होतं की तुमचं ना हे शूटिंग मायलेकींचं भांडण्याचं शूटिंग करून टाकलं पाहिजे. तर मी म्हणलं तुम्ही ॲक्च्युली वाईट याच्यामध्ये बोललात पण चांगलं बोललात, की खरंच लोकांपर्यंत ह्या गोष्टी पण पोहोचल्या पाहिजेत की मी ज्या फेस करते किंवा माझ्यासोबत जे होतं ते सो मी माझा जस्ट एक एक्सपिरियन्स शेअर करते. इथून पुढे मी ठरवलं आहे माझ्यासोबत जर असं काही कोणी भांडत असेल किंवा मी कुणाशी भांडत असेल तर त्याचं काय कारण आहे. आणि ह्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स पण मी ॲड करणार आहे, कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे की अशा गोष्टी होतात. सगळ्या चांगल्या चांगल्याच गोष्टी नाही दाखवल्या पाहिजेत. त्या व्यक्तीमुळे मला हे कळलेलं आहे. सो एनिवेज आणि माझे
आणि जी नेक्स्ट मी कॅब बुक केली तो ड्रायव्हर खूप सुंदर होता, खूप छान होता, इतका चांगला मुलगा होता की ज्याचा मी नंबर पण घेतला आहे, सेव्ह पण केला आहे. मला जर इन फ्युचर कधी गरज पडली तर मी त्याला कॉन्टॅक्ट करेल म्हणून. माझ्यासोबत माझी आजी होती, आई होती, त्यामुळे मला एक चांगला ड्रायव्हर भेटणं खरंच खूप गरजेचं होतं. मी त्या पहिल्या एक्सपिरियन्सने इतके हादरले होते की मी त्याला कॉलवर विचारलं की माझ्यासोबत ते ना पहिल्यांदा असं झालं, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर नाही तर मग तू परत ऐन टायमाला येशील, आम्ही गाडीत बसल्यानंतर तू वाटेल तसं बोलशील आणि कॅन्सल करशील. तो म्हटला नाही ताई, फक्त मला यायला 5 मिनटं उशीर होईल, तुम्ही तेवढं ॲडजस्ट कराल का. म्हटलं 5 मिनटं नाही 10 मिनटं उशीर कर, पण चांगलं वाग आमच्यासोबत, कारण की माझ्यासोबत सिनियर सिटीजन आहे, माझी आजी आहे आणि माझी आई पण आहे. माझी आई सिनियर नाही आहे पण आई पण आहे. सो त्याचं बिहेवियर खूप चांगलं होतं, ते पण मी शूट केलेलं आहे, ती पण क्लिप तुम्हाला दिसेलच पुढे. सो असे एक्सपिरियन्स येत राहतात. सगळेच लोक वाईट असतात असं नाही, काही चांगले असतात काही वाईट असतात. पण इथून पुढे मी तुम्हाला हे सुद्धा दाखवत जाणार आहे की मी कॅब बुक करून चालली आहे तर कसा मला कॅबवाला भेटला आहे. सो हे दाखवणं पण खूप मस्त आहे. सो एनिवेज स्टे ट्यून. व्लॉग्स येत नाही आहेत, शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ, कारण की 15 फेब्रुवारीला एक अशी गोष्ट झाली माझ्या आयुष्यात ज्याने मी खूप हर्ट झाली आहे. मी कुणाला दाखवत नाही आहे, सांगत नाही आहे, रिॲक्ट करत नाही आहे, रडत नाही आहे, पण मी नेहमी हसत राहते कारण की मला निगेटिव्हिटी पसरवायची नाही आहे. घरामध्ये नेहमी हॅप्पी राहायला पाहिजे. वाईट काळ प्रत्येकावर येतो, तो निघून जातो. वाईट काळात चांगलं राहायला पाहिजे असं मला माझ्या एका काकूंनी सांगितलेलं की नम्रता, वाईट काळामध्ये खूप चांगलं राहायचं जेणेकरून चांगल्या काळात आपल्याला पस्तावा येत नाही. वाईट काळ निघून जातो, काही वेळासाठी असतो. ते त्या काकूंचं पण मी लक्षात ठेवलं. आणि माझ्या भावाला रडलेलं आवडत नाही. तो म्हणतो मी तुला काय कमी करतो की तू रडत असते, म्हणून मी माझ्या भावाच्या तोंडाकडे बघून शांत आहे आणि माझ्या भावामुळेच मी रडत नाही. मी नेहमी हॅप्पी राहते आणि माझ्या भावाला आवडत नाही निगेटिव्ह बोललेलं, चुकीच्या व्हिडिओ टाकलेल्या, म्हणून मी नेहमी चांगल्या व्हिडिओ टाकत असते. मी कोणाशी पंगे घेत नाही, भांडत नाही. कोणी मला घाण बोललं तरी मी त्यांना परत उत्तर देत नाही. त्याचं कारणही माझा भाऊ आहे. सो एनिवेज ती क्लिप पण तुम्ही बघा आणि ह्या व्लॉगचा एंड पण आपण इथेच करूया. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. बेल आयकॉनला हिट केलं नाही तर नवीन व्हिडिओ आलेली तुम्हाला कळणार नाही. आणि सर्चिंग करायला माझं नाव थोडंसं वियर्ड आहे, त्यामुळे ते तुम्हाला कदाचित भेटणार पण नाही. जर हा व्लॉग तुम्ही बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून पुढचे पण व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. सो आय होप तुम्ही खूप प्रेम द्याल मला, असंच प्रेम देत राहा. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. दाखवत नाही दोन. पण तुम्हाला stop नाही कॅब दाखवलं बुक त्यांनी. करताना लोकेशन तुम्ही पाहिलं होतं दोन का? स्टॉप दाखवले नाही, एकच स्टॉप दाखवलं मला. तुम्ही बघायचं ना, मग असं कसं कॅन्सल करू शकता बसल्यानंतर? दुसरी गाडी करा, मी पेंट करतो. मग आता आमचं पेनल्टी द्या. कशाला पेनल्टी? मी इथे पेंट चिडचिड का करताय मला एवढं सांग? पैसे पण नाही घेते. चिडचिड का करताय? हा, तुम्हाला माझा म्हणतोय, टाइम व्हायला मी काम घालवताय. करतो ना, तुम्हाला सोडतो तिथे जाऊन परत कॅब बुक करून या. बरं सोडा. मग तिकडचे जायचे किती आहे ते सांगा. ते कॅन्सल करा ना, ड्रॉप टू. मग थांबा मग पैसे किती होतील ते सांगा. परत शेवटचा ड्रॉप कॅन्सल करा म्हणजे तुम्हाला पैसे कळतील. तिथे- बघ गुड्डी काय घेणं देणं नाही. ते रूम मध्ये त्यांचं ठेवायचं सुद्धा कसं केलं? हा मग बघ ना, रूमला असे पाहिजे ड्रायव्हर, मग काय वाटत नाही. खरंय का नाही? रात्रीचं हा दिवसाचं वेगळं. तसंच आम्ही जिथे हे नेलं ना